अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला 16 सोमवारचे उद्यापन करायला खूप खर्च येतो असं खूप जणांचे मला कॉल आले होते, मेसेज आले होते, दादा खूप खर्च येतो उद्यापन करायला, काय करायचं, साधी आणि सोपं उद्यापन कसं करायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्ही गावामध्ये 16 सोमवार करत असणार का किंवा दिल्लीमध्ये करणार असणार किंवा दुसऱ्या देशात करणार असाल, तो उद्यापन कसं करायचं, गुरुचरित्राचं उद्यापन असेल, नवनाथ पारायणाचं उद्यापन असेल, 16 सोमवारचं उद्यापन असेल, 9 गुरुवार, 11 गुरुवार, 21 गुरुवार, कोणतेही उद्यापन असेल ते कसं करायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. तर आपण 16 सोमवार करतो. आता 16 सोमवार करण्याच्या अगोदरच एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, महादेवाची आपण भक्ती करतो आणि तो भोळा शंकर आहे. तुम्ही साधी सेवा करा, मोठी सेवा करा, नामस्मरण करा, तर सेवाच. तर समजा आपण साधं लग्न जरी म्हटलं, पहिले कोरोनामध्ये 10 लोकांमध्ये लग्न व्हायचे, ते लग्नच होतं, आणि आता 10 लाख लोकांमध्ये लग्न होतं, ते पण लग्नच. सेम आहे, फक्त काय संख्या, क्वांटिटी. तसंच तुम्हाला जर 16 सोमवारचं उद्यापन करायचं असेल, उद्यापनामध्ये कसं सांगितलेलं आहे, कसं करायचं त्याबद्दल सांगतो. 16 सोमवार कोणी करायचे ते पण सांगतो. 16 सोमवार महादेवाची ही सेवा आहे, ही खूप दिवसापासून, खूप वर्षापासून खूप जण करतात. हे व्रत आहे. 16 सोमवार मध्ये 16 सोमवार उपवास करायचा. सेवेकरी ताई असेल, महिला भगिनी किंवा पुरुष सेवेकरी कोणीही करू शकतो. तुम्ही 16 सोमवार करणार प्रत्येक सोमवारी. आता प्रत्येक जण असंच करावं असं काही नाही, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं. गाव बदललं सगळं बदलतं. सोमवारी उपवास करायचा. महादेवाची जी सेवा आहे ती करू शकता. महादेवाच्या पिंडीला तुम्ही बेलपत्र असेल ते वाहू शकता, शिवाष्टक नामावली घेऊ शकता. तुम्हाला जेवढं महादेवाची सेवा करता येईल तेवढी करू शकता. महादेवाला संध्याकाळच्या वेळेस तुम्ही चूरम्याचे लाडू असेल ते दाखवू शकता. खूप जण महादेवाचे घरी पण करू शकता, मंदिरात पण करू शकता. महादेवाला तुम्ही घरी आरती करायची, प्रत्येक सोमवारी महादेवाची आरती करायची, अभिषेक करायचा, चुरम्याचा लाडू असेल, वरण भात भाजी पोळी असेल ते सगळं दाखवायचं, नंतर तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकता. या पद्धतीने 16 सोमवारचे असतात. आता प्रत्येकाचे उपास वेगळे आहे, प्रत्येकाचं डिफरंट आहे. हे नॉर्मल व्यक्ती आम्ही जे करतो त्याप्रमाणे सांगतो मी आपल्याला. आता याचं उद्यापन कसं करायचं, 16 सोमवार मध्ये जर कोणी वारला असेल, वृद्धी असेल, ते 16 जे काही सोमवार आहे ते स्किप करायचे, पुढचे सोमवार तुम्ही करू शकता. तुमचे पूर्ण 16 सोमवार झाल्यानंतर 16व्या सोमवारीच हे करायचं का उद्यापन, तर 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर 17व्या सोमवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आता याच्यामध्ये पण मतांतरे आपल्याप्रमाणे करू शकता. 17व्या सोमवारी काय करायचं, तुम्ही 16 जोडपे जीव घालायचे आहे. आपण जेव्हा उपवास करणार आहे तेव्हाच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला 16 जोडपे आहे, ते जोडपे जीव घालायचे आहे, हे लक्षात ठेवा. 16 जोडपे जीव घालायचे. ब्राह्मणाच्या हाताने तुम्ही अभिषेक असेल, महादेवाच्या पिंडीवर अभिषेक असेल, श्रीसुक्त, पुरुष सुक्त असेल, रुद्र असेल, हे ब्राह्मणांकडून तुम्ही करून घेऊ शकता. पण खूप जण म्हणतात दादा मग जास्त पैसे किंवा ह्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये सांगतो आपण जे करतोय सेवाभाव त्याप्रमाणे आपण करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, कोणाची परिस्थिती नाही, कोणाचं काही नाही, त्यांच्यासाठी उपाय हा, पण ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी ब्राह्मणाकडूनच तुम्ही करून घ्यायला पाहिजे, हे माझं मत आहे. पण नाही जमत आहे तेव्हा काय करायचं, 17व्या सोमवारी 16 जोडपे असेल ते जीव घाला, आणि ते जीव घातल्यानंतर आपण आपल्या पिंडीवर श्रीसुक्त, पुरुष सुक्त, रुद्र जर आपल्याला पूर्ण म्हणता येत असेल तर रुद्र असेल, श्रीसुक्त, पुरुष सुक्त, रुद्र हे सगळं म्हणायचं, आरती करायची. आपण चुरम्याचा लाडू असेल, दही भाताचा प्रसाद असेल ते दाखवू शकता, चुरम्याचा लाडू दाखवू शकता. 3 किंवा 5 चुरम्याचे लाडू करा, मंदिरामध्ये काही ठेवा, घरामध्ये काही प्रसाद वाटा, आणि ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा, कपडे असेल, वस्त्र असेल, वस्त्र अलंकार, वस्त्र, शिदा, दक्षिणा हे ब्राह्मणाला दान करा. जर
तुम्हाला समजा ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी करायच्या. याच्यामध्ये हे साधं आणि सोपं आहे. आणि आता खूप जण काय म्हणतात, मग दादा खूप जण, आता मला दिल्लीहून फोन आला होता, दादा खूप जण ते 16 सोमवारचे व्रत करायचं असं ते एवढी एवढी दक्षिणा असं असेल. प्रत्येकाचा हा भावार्थ आहे. आपल्याला पटलं तर आपण करा, नाही तर साधं आणि सोपं. आम्ही जे करतो साधं आणि सोपं, की 17व्या सोमवारी महादेवाच्या पिंडीवर श्री सुक्त, पुरुष सुक्त, रुद्र हे सगळं म्हणायचं. हे सगळं म्हणून मग ब्राह्मणाला शिदा दक्षिणा. शिदामध्ये काय देणार तुम्ही? आता खूप जण मग शिदा थोडा देतात, तसं नाही. 1-1 किलो शिदा द्यायचा. सप्तधान्य 1-1 किलो द्यायचं. सप्तधान्य 1-1 किलो सगळं द्या. ते महादेवाच्या समोर ठेवायचं. तुम्ही जेवढं दान देणार तेवढं दुपटीने वापस भेटत असतं. आता एका ताईचं 16 सोमवारचं दान आलं होतं, त्यांनी दिलं होतं मला. त्याच्यामध्ये सगळं 1-1 किलो होतं. आणि त्याप्रमाणे तूप असेल, तेल असेल, सगळं, आणि वस्त्र अलंकार जे असेल सगळ्या पद्धतीने दिलं होतं. आणि ते काय म्हटलं की आम्हाला ब्राह्मणच नाही भेटत आहे, तर ते जे दान आहे ते ब्राह्मण आपण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये कसं करायचं? जर खूप जण म्हणताय की आम्हाला खूप खर्चिक आहे, आम्हाला खर्च करणं होत नाही, आमच्याकडे पैसे नाही, हे नाही ते नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला 16 जोडप्या नाही जमलं तर एक जोडपी जीव घाला, पण तुम्हाला कमीत कमी 16 जोडपे आहे ते जीव घालणं क्रमप्राप्त आहे. कारण की 16 सोमवारचं व्रताला हेच महत्व आहे ना. तुम्हाला 16 जोड्या तुमच्या घरी जेवल्या पाहिजे, त्यांचं पाद्यपूजन तुमचं झालं पाहिजे. तुम्ही इतके 16 सोमवार उपवास करता, उपाशी राहून राहता. महिला भगिनी असेल, सेवेकरी कोणी दादा असेल, कोणी करत असेल, पुरुष सेवेकरी पण करताय आता. आपण एवढं करतो ना, तर काय करायचं? 16 जोडप्यांना घरी बोलवायचं. अरेंज होता, महादेव सगळं करतो, अरेंज करा. त्यांचे काय करायचं? 16 जोडप्या घरी आल्यानंतर पहिले पाद्यपूजन करायचं. आता एका ठिकाणी 16 सोमवारचं व्रत होतं, मी तिथे गेलो होतो. त्यांनी प्रत्येक 16 ब्राह्मण त्यांनी बोलवलं होतं जेवायला, जोडपे ब्राह्मण. त्यांनी आमचे सगळ्यांचे पाद्यपूजन केलं. पाद्यपूजन केलं, गंध लावलं, सगळ्यांना वस्त्र अलंकार दक्षिणा ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. म्हणजे तुमच्या 16 जोडप्याचं पाद्यपूजन पण होतं. आता 16 जोडप्या नाही भेटल्या, आता हा जो मी पर्याय सांगतो, तुम्ही पर्याय घेऊ नका, हे माझं नम्र विनंती आहे. कधी पण सरळ मार्गाने जायचं. तुम्हाला 16 सोमवार आहे तर 16 जोडपे जीव घालणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे, तुम्ही ब्राह्मण लावून जर नाही जमत असाल, तुम्ही स्वतः करा. त्यामध्ये काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये करू शकता. पण तुम्ही म्हणणार मग आम्ही 16 जोडपे नाही घालणार, एकच जोडपे जीव घालणार, नाही चालणार ते. तुम्हाला 16 जोडपे जीव घाला. आणि तसं नाही, कसं असतं माहिती का, आपल्या कृतीप्रमाणे. तुम्ही एखाद्या दवाखान्यामध्ये गेले, MBBS पण डॉक्टर असतो, MD पण डॉक्टर असतो. MD डॉक्टरची फी समजा 500 रुपये असते, आणि साधा जो डॉक्टर असतो त्याची 50 रुपये फी असते, पण डॉक्टर डॉक्टरच असतो. त्याप्रमाणे आपण काय करायचं, तुम्हाला जसं जमेल, तुमचे आर्थिक प्रॉब्लेम किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून, जबरदस्ती नाही, तुम्ही जसं प्रमाणे तुम्हाला जसं साधं वरण भात भाजी पोळी जसं करता येईल त्याप्रमाणे करावं. 16 जोडपे तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला टाइम ऍडजस्टनुसार सकाळी पण 8 ठेवू शकता, संध्याकाळी 8, त्याप्रमाणे दिवसभर पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ते केल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करा. आणि हे केल्यानंतर ब्राह्मणाला आहे ते शिदा दक्षिणा वस्त्र हे ब्राह्मणाला द्यायचं आहे. 16 जोडपे आहे ते जीव घालायचे आहे. घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल. आता गुरुक्षेत्राचं कसं करायचं? गुरुक्षेत्राचं उद्यापन जेव्हा नॉर्मल गुरुक्षेत्र वाचत असेल तर 7व्या दिवशी उद्यापन करायचं. महाराजांना कांदा लसूण विरहित, कांदा आणि लसूण न टाकता तुम्ही वरण भात भाजी पोळी हे महाराजांना दाखवू शकता. परत तुम्ही ब्राह्मणाला शिदा दक्षिणा आणि वस्त्र तुमच्या याने तुम्ही देऊ शकता. हे गुरुक्षेत्र पारायणाचं झालं. सेम नवनाथ पारायणाचं पण तेच आहे, या पद्धतीने करू शकता. जर गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये वर्णन आहे, आता मी असं हे मनाने सांगत नाहीये, गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये वर्णन आहे की आपलं गुरुक्षेत्र पारायण झाल्यानंतर तुम्ही ब्राह्मणाला घरी बोलून जेवण द्यायला पाहिजे. पण काही काही ब्राह्मण नाही येणार, कारण कसं आहे, काही जण नॉनव्हेज खाता, काही हे खाता, प्रत्येक जण वेगवेगळं असतं. म्हणून कसं असतं, तुम्ही त्यांना शिदा द्या. नॉनव्हेज कोण खातं? आता तुम्ही ऍक्च्युअली नॉनव्हेज खायला नाही पाहिजे. जे सेवा करताय, ठीक आहे, खूप जण म्हणतात सेवेकरी दादा मला फोन करतात, दादा आमच्या घरात खूप जण नॉनव्हेज खातात त्यांच्या घरामध्ये, मग मी खात नाही, मग सेवा केली चालती का? चालती. तुमचं मन शुद्ध असेल तर तुम्ही सेवा करू शकता. आणि असं नाहीये, खूप जण म्हणतात मग काही काहींच्या घरामध्ये नॉनव्हेज होतं मग आम्ही सेवा करायची नाही का? तसं काही नाहीये. महाराज मोठे आहे, तुम्ही सेवा करा, हळूहळू सेवा करा, हळूहळू बंद होईल. म्हणून
तुमच्या घरी ब्राह्मण जेवायला यावं अशी अपेक्षा असेल तर तुम्ही शाकाहारी जर राहिलात आणि तुम्ही जर ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा जर दिलं त्याच्यामध्ये इनफ आहे, ती सेवा होऊन जाते, गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये आहे. हे झालं. नवनाथ पारायणाचं पण असंच करा. नवनाथ पारायणाचं पण असेच. 9 बालकं नाही आले ते 1-2 मुलं जरी आले त्यांना वडे असेल ते देऊ शकता, तांदूळाची खिचडी असेल ते देऊ शकता. आता ह्या 16 सोमवारचं व्रतामध्ये आता खूप जण म्हणतील मग दादा आम्ही जसं जमेल आम्ही तसं करतो. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. 16 सोमवारचं व्रतचं उद्यापन काही काही जण खूप धूमधडाक्यात करता, काही काही जण घरच्या घरी पण करता. कसंही करा पण उद्यापन अवश्य करावं. काही कारणामुळे उद्यापन नाही जमत आहे, नाही जमत, काय करायचं? त्याचे 1-2 दिवस, 1-2 आठवडे, 15 दिवस तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. 15 दिवस, 2-3 महिने काही कारण असेल तर, पण जास्त दिवस लांबू नका. पण तोपर्यंत उपास करायचा का? नाही करायचा. तोपर्यंत उपास नाही करायचा. मी असे खूप जण बघितलेले की 16 सोमवारच्या उपासाने त्यांचं सगळं झालेलं आहे. पुत्र म्हणजे संतान प्राप्ती झालेली आहे, स्वतःचं घर झालेलं आहे, जॉब झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून जास्त गोष्टीचा भाऊ करू नका. 16 सोमवार तुम्ही करताय म्हणजे उपकार करत नाहीये देवावर. जास्त कोणाला सांगू नका मी 16 सोमवार करते, 16 सोमवार करते, 16 सोमवार करते म्हणून टिमका मिरू नका, सगळीकडे मिरवू नका. आपली केलेली सेवा कधी पण अशी ठेवायची. या कारणाचं त्या कारणात तुमचे 16 सोमवार कधी झाले हे तुम्हाला समजलं नाही पाहिजे आणि बाकीच्यांना पण समजलं नाही पाहिजे, कोणाला समजलं नाही पाहिजे या पद्धतीने. आणि जेव्हा 16 सोमवारचं उद्यापन जेव्हा आपण करणार तेव्हा आरती नैवेद्य करायचा. एक चुरम्याचा लाडू असेल तो मंदिरामध्ये ठेवा, एक घरी ठेवा आणि एक प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने साधं आणि सोपं उद्यापन आहे ते उद्यापन करू शकता. 9 गुरुवारचं उद्यापन कसं करायचं? 9 गुरुवार मध्ये पण असंच. तुमचे 9 गुरुवार पूर्ण झाले, वरम भात भाजी पोळी पूर्णाचा नैवेद्य करायचा. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र तुम्ही देऊ शकता. हे दिल्यानंतर आपलं जे कोणतंही उद्यापन आहे ते पूर्ण होत असतं. या पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर तुमची सेवा पूर्ण होईल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.